स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सो आज आपण सगळ्यात पहिले आपला जो रेकीचा इतिहास राहिलेला आहे तो आपण थोडक्यात बघू. म्हणजे डॉक्टर मिकाऊसींचा इतिहास आज आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर औरा काय आहे, औराचं आपल्या जीवनात महत्त्व काय आहे आणि आज आपण स्वतःचा आणि इतरांचा औरा बघायला शिकणार आहे. उद्या पण आपला औराचाच टॉपिक राहील. उद्याच्या सेशनमध्ये आपण औरा स्कॅन कसा करायचा. माझा आवाज येतोय का? ओके, थँक्यू. संजना मॅडम तुमचं नेट चेक करा. ओके, थँक्यू थँक्यू. तर बघा, हा औरा बघायचा कसा, स्कॅन कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता तुम्ही ॲक्च्युअल त्याच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही बघू शकणार आहे. इतका पॉझिटिव्ह आणि सकारात्मक म्हणजे विदाऊट एनी टच कशी एनर्जी असते ते पण आपण बघायला शिकणार आहे. तर सुरुवात करूया. रेकीचा इतिहास जो लास्ट 2-3 दिवसापासून आपला पोस्टपोन होत होता, आज आपण इतिहास समजून घेऊ. डॉक्टर मिकाऊसुई, तशी स्पर्श चिकित्सा मी तुम्हाला सांगितलं की स्पर्शाची एनर्जी प्रत्येकामध्ये अस्तित्वात आहे. अगदी आपणच आपलं डोकं जरी दुखलं आणि त्याला थोडंसं आपण टच केलं, चेपून घेतलं थोडं, तर आपल्याला बरं वाटतं. आईने रडणाऱ्या बाळाला घेऊन थोडा मायेचा स्पर्श केला तर रडणारं बाळ शांत होतं. बरोबर आहे. अगदी याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ही जी रेकी आली आहे याचं पूर्ण श्रेय जातं डॉक्टर मिकाऊसी यांना. डॉक्टर मिकाऊसी हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, PhD झालेले व्यक्ती होते आणि त्यांचा धार्मिक लेवलचा स्टडी खूप मोठ्या लेवलवर झालेला होता. एक दिवस ते वर्गात शिकवत असताना काही मुलं त्यांच्याकडे आले आणि त्या मुलांनी त्यांना म्हटलं की नेमकं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर दुःख आहे तर त्या दुःखाला समूळ नष्ट करण्याचा उपाय काय आहे. डॉक्टर मिकाऊसींना हा उपाय नेमकं अशा ऊर्जा आहेत की व्यक्तीला दुःखमुक्त केल्या जाऊ शकतं, पण नेमकं या ऊर्जा वापरायच्या कशा हे काही मिकाऊसींना माहिती नव्हतं. डॉक्टर मिकाऊसींना हे माहिती नव्हतं की ह्या ऊर्जा वापरायच्या कशा. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसींनी काय केलं की या ऊर्जांच्या शोधासाठी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला की जिथे त्यांना हे माहिती होईल की या ऊर्जांचा उपयोग ते स्वतःसाठी करू शकतील आणि इतरांनाही त्याचा लाभ देऊ शकतील. प्रत्येक धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अशा ऊर्जा आहेत, पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी, या ऊर्जा वापरायच्या कशा हे मात्र त्यांना कळालं नाही. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसी यांनी जो काही अभ्यास केला त्यांना असं वाटलं की सगळ्यांनी काय केलेलं आहे, ध्यान साधना केलेली आहे. अन्न पाण्याचा त्याग करून भगवान बुद्धांनी सुद्धा किती वर्ष तपश्चर्या केली, तर 12 वर्ष तपश्चर्या केली. अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि म्हणून ते जपानच्या माउंट कोरियामा इथे तपश्चर्या करायला गेले. कुठे गेले? माउंट कोरियामा इथे तपश्चर्या करायला गेले आणि तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा ते परत आले, तर जेव्हा ते तपश्चर्या करायला गेले तर तपश्चर्या केल्यानंतर 21 दिवसाचं त्यांनी अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. ते ओळखण्यासाठी त्यांनी एका छोट्या पिशवीमध्ये छोटे छोटे 21 दगड ठेवले. रोज एक दिवस संपल्यावर एक दगड खाली टाकायचे, रोज एक दिवस संपल्यावर एक दगड खाली, एक दगड खाली, असं करता करता 20 दिवस झाले आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचं ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. ते खूप खचले. त्यांनी म्हटलं की मी इतका जो अभ्यास केलेला आहे तो माझा अभ्यास वाया जाईल का, ही भीती कुठेतरी त्यांना वाटली आणि त्यांनी पूर्ण प्रार्थना केली या युनिव्हर्सकडे की मला माझा हा शेवटचा प्रयत्न आहे, यासाठी मला सर्वोत्तम जे काही आहे त्याची प्राप्ती करून द्या. 21व्या दिवशी संध्याकाळी आकाशातनं काही बलून्स त्यांच्याकडे येताना दिसले आणि बलून्सवर जपानी भाषेत काहीतरी कोरलेलं होतं.
ते जे कोरलेलं होतं म्हणजे रेकीचे सिम्बॉल जे आपण रेकीच्या सेकंड लेवल आणि थर्ड लेवलमध्ये वापरत असतो. ते सिम्बॉल जणू निसर्गानेच त्यांचा संपूर्ण शक्तिपात केला. रात्रभर त्या एनर्जीच्या फ्लोमध्ये अर्धमिलन अवस्था म्हणजे अर्ध जागृत अवस्थेमध्ये ते राहिले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले फुल त्यांना एनर्जेटिक वाटायला लागलं. 21 दिवसाचा अन्न पाणी न ग्रहण केल्याचा ताणही नव्हता. त्यांना खूप खूप फ्रेश वाटायला लागलं. आणि मग ते काय झालं की आता मला हे गोष्ट सांगायची आहे कुणाला तरी म्हणून ते खाली आले पहाडीच्या. तेव्हा डॉक्टर मिकॉसेंनी पहिला अनुभव घेतला. खाली धावत येत असताना पहाडीच्या, त्यांचं वय जास्ती होतं, त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. अचानक भळाभळा रक्त अंगठ्यातनं वाहायला लागलं. आपल्याला लागलं तर आपण काय करतो, लागलेल्या ठिकाणी पहिले आपला हात पोचतो. अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर मिकॉसेंनी पायाच्या अंगठ्याला पकडलं आणि अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं रक्तही थांबलं आणि त्यांच्या वेदनाही नाहीशा झाल्या. हा डॉक्टर मिकॉसेंनी घेतलेला पहिला दिव्य रेकी शक्तीचा अनुभव होता, फर्स्ट एक्सपिरियन्स. त्यानंतर ते खाली आले. त्यांना खूप तीव्र भुकेची जाणीव होत होती कारण 21 दिवस जेवलेले नव्हते. एका खानावळीत गेले. तिथे त्यांनी म्हटलं की मला ना खूप पोटभर अन्न द्या, मला खूप जास्ती भूक लागलेली आहे, मला पोटभर अन्न खायचं आहे. त्यांना वाढलं तेव्हा तिथला जो मालक होता त्यांनी म्हटलं की तुमचं वय बघून मला असं वाटतं की तुम्ही ज्यूस वगैरे काहीतरी घ्यावं. पण त्यांनी म्हटलं की नाही, मला पोटभर अन्नच पाहिजे आहे, मला पोटभर जेवण करायचं आहे. आणि त्यांनी जेवण केलं. विचार करा, आता 1 दिवसाचा जेव्हा आपण उपवास करतो तर आपल्याला खूप जड वाटतं. पण डॉक्टर मिकॉसेंनी 21 दिवसानंतर अन्न ग्रहण केलं तरी देखील त्यांना पूर्ण फ्रेश वाटलं. आता जेव्हा ते जेवत होते ना, त्यांनी आता हँडल केलेला पहिला पेशंट सांगते तुम्हाला. जेव्हा ते जेवत होते तर त्यांना एक मुलगी 10-15 वर्षाची मुलगी त्यांना जेवण वाढत होती. पण तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना आणि तिच्या गालांवर सुजन होती. त्यांनी विचारलं हॉटेल मालकाला की या मुलीला काय झालंय. त्यांनी सांगितलं ही माझी नात आहे आणि हिच्या दोन्ही दाढा खूप सुजलेल्या आहेत आणि म्हणून तिला खूप त्रास होतोय. डॉक्टर मिकॉसेंनी त्यांना परवानगी मागितली की मी या मुलीला स्पर्श करू शकतो का. आणि त्यांनी तिच्या दोन्ही गालांवर असे हात ठेवले आणि 10 ते 15 मिनिटं त्यांच्या हातातनं एक ऊर्जाचा प्रवाह पास झाला. आणि त्यानंतर त्या 10-15 मिनिटामध्ये त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं स्वेलिंग कमी झालं आणि त्या मुलीला सगळ्यात पहिले एक मिनिट. तर मग डॉक्टर मिकॉसेंनी त्या मुलीला जेव्हा पूर्ण हील केलं तर ती पहिली मुलगी होती की ज्याच्यातनं तो पेशंट म्हणजे डॉक्टर मिकॉसेंनी ठीक केलेला तो पहिला पेशंट होता. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर डॉक्टर मिकॉसी त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आता मला आयुष्यात जे जे पाहिजे होतं ते मला मिळालेलं आहे आणि इथून पुढे मला या ऊर्जांचा वापर गरजू लोकांना करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी निवड कशाची केली, बेगर सोसायटीची. जपानमधले जी भिकाऱ्यांची वस्ती होती त्या बेगर सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना 7 वर्ष सेवा दिली. किती वर्ष सेवा दिली, 7 वर्ष. पण झालं काय, ज्या लोकांना हात पसरून मिळतं, काही मेहनत न करता हात पसरले की मिळतं, ते लोक कष्ट करायला तयार होतील का. डॉक्टर मिकॉसींची इच्छा काय होती की या लोकांनी चांगल्या म्हणजे तिकडे जावं सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये इथून निघून आणि कष्ट करावे आणि आपलं चरितार्थ भागवावा. पण तसं काही घडलं नाही. हे लोक परत परत येत होते. म्हणजे डॉक्टर मिकॉसींनी त्यांचे शारीरिक आजार दूर केले, मानसिक कॉन्फिडन्स दिला. पण तरी देखील मग डॉक्टर मिकॉसींना 7 वर्ष त्यांनी म्हणे की मी या ऊर्जा या लोकांवर वापरतोय पण बेनिफिट का झाला नाही. म्हणून ते त्यांच्या कुटीचं दार बंद केलं आणि त्यांनी एक प्रार्थना केली की नेमकी माझ्याकडनं काय चूक झाली, हे ईश्वर, हे युनिव्हर्स मला याचं उत्तर दे. आता त्यांना एक इंटेन्शन म्हणा की जुन्या काळातलं आकाशवाणी म्हणा, या पद्धतीने त्यांना 2 गोष्टी तिथे माहिती झाल्या. 2 गोष्टी म्हणजे तुला इथे कोणी बोलवलं होतं का. उत्तर काय होतं,
मिकाओसींना कोणी बोलवलं होतं का तिथे या आणि सेवा कर म्हणून? नाही. तू या बदल्यात काही मोबदला घेतला का? परत उत्तर काय होतं? नाही. आणि म्हणून तिथून एक रेकीचा 2 नियम मिकाओसींनी तयार केले. ते म्हणजे कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. पहिला नियम काय केला? कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. दुसरा नियम, त्या बदल्यात काहीतरी मोबदला अवश्य घ्यायचा. त्या बदल्यात अवश्य मोबदला काहीतरी घ्यायचा. ठीक आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मग मी महिन्यातनं या 2 बॅचेस जवळपास फ्रीमध्ये का बरं घेत असेल? डॉक्टर मिकाओसींनी काय म्हटलं होतं की मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि फ्रीमध्ये तर द्यायची नाही. पहिली गोष्ट पूर्ण केली मी, मागितल्याशिवाय देत नाहीये. म्हणजे काय? तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही माझा क्लास करताय. ग्रुपमध्ये 1000 लोक असतील, 900 लोक असतील. आता प्रेझेंट किती आहे? 250, 249 लोक आता प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मग आता एवढे लोक प्रेझेंट आहे तर तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही हा क्लास करत आहे. पहिली म्हणजे इथे तुमची परवानगी झाली. जबरदस्तीने कुणालाही ऍड केला का की नाही बा या आणि शिका. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काहीतरी त्याच्या बदल्यात अमाऊंट घ्यायची. आता ती मी का घेत नाही त्याचं कारण सांगते. मी युनिव्हर्सची कमिटमेंट केलेलं आहे, माझ्या स्वामी समर्थांची कमिटमेंट केली आहे की माझ्या अर्निंगचा मिनिमम 5% to 10% अमाऊंट मी स्वामी सेवेसाठी वापरणार. 5% to 10% अमाऊंट मी स्वामी सेवेसाठी वापरणार. आता जेवढ्या लोकांना मी ट्रेनिंग देते, माझी लेवल 1ची फी 3000 रुपये. जर इंडिव्हिज्युअल कुणाला करायची असली तर, किंवा ग्रुपनी पण आपली 3000च फी होती. जी आत्ता जे क्लास आपला फ्रीमध्ये आहे तो 3000 फीनी चालायचा. रेकी सेकंड लेवलची 4000, रेकी थर्ड लेवलची 5000, असा 12000. आणि जेव्हा मी पहिली बॅच घेतली होती मी माझ्या सगळ्या जुन्या स्टुडंटची माफी मागितली होती, कारण त्यांनी मला 12000 पे करून माझ्याकडनं क्लास केलेला होता, माझे हजारो स्टुडंट. आणि आता जे मी करते आहे म्हणून पहिले त्यांची माफी मागितली की आय एम सॉरी. आता हा जो अमाऊंट मला माझ्या अर्निंगमधनं मिळतो त्याचं जे मला 5 to 10% डोनेशन द्यायचं आहे युनिव्हर्सला, मग तुमच्याकडनं मला फी येऊनच राहिली आहे ना. म्हणजे ते डोनेशन या मार्गाने चाललेलं आहे. परत या पलीकडे पण माझे डोनेशन चालू असतात. तर हे तुम्हाला फ्रीमध्ये नाही आहे, त्या युनिव्हर्सनी आणि या रेकीनी जे मला भरभरून दिलेलं आहे त्या ग्रॅटिट्यूडमधनं मी तुम्हाला हे कोर्सेस देत असते. आणि म्हणून तरी वाटतं की तुम्ही शिका, नुसतं ऐकू नका, तर त्याची प्रॅक्टिस करा. कारण जे मी आज माझ्या लाईफमध्ये अनुभवते आहे, जर माझ्या आयुष्यात रेकी नसती तर माझं लाईफ 0 असतं. म्हणून तुम्हाला एकच सांगते की ट्रस्ट अँड प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही 100% ट्रस्टने पुढे, आता जे आपण उद्या परवा आपले सगळे प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे, आजही आपण काही प्रॅक्टिकल घेणार आहे औराचे, तर जेवढं ट्रस्टफुली तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी एनर्जीचा वापर कराल तेवढंच मल्टिप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर डॉक्टर मिकाओसींनी मग त्या बेगर सोसायटीतनं टाटा बाय बाय केला आणि तिथून ते कुठे आले? एका सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये आणि क्लिनिकचा बोर्ड लावला, बिना औषध उपचार. आता जपान पहिलेच सुशिक्षित राष्ट्र आणि बिना औषध उपचार विश्वास ठेवणार आहे का? पण एखादा व्यक्ती अत्यंत व्याधीमध्ये असतो की नाही उसने सारे डॉक्टर करले आणि तेव्हा त्याला काय वाटतं की नाही आता मला काही बरं व्हायचं आहे. असा एक पोटदुखीचा पेशंट, पहिला पेशंट पेड डॉक्टर मिकाओसींना त्यांच्या क्लिनिकमध्ये मिळाला आणि त्याचे वर्षानुवर्ष जुनं दुखणं त्या मिकाओसींनी ठीक केलं आणि अक्षरशः त्यांनी माउथ पब्लिसिटी पूर्ण शहरात केली. अशातलाच तो जो काळ होता तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा काळ. आणि द्वितीय महायुद्धामध्ये जे एकच मिनिट पीपीटी शेअर करते. तर जे द्वितीय महायुद्धाच्या मध्ये जो नरसंहार जपानवर झाला त्याच्यात एअर चीफ मार्शल चिरोजी हयाशी, डॉक्टर चिरोजी हयाशी यांनी तो नरसंहार पाहून ते युद्ध संपल्यानंतर मिकाओसींची शरण घेतली, त्यांना गुरु मानलं आणि इथून पुढे रेकीचं काम डॉक्टर मिकाओसी नंतर जे पोहोचवलं त्यांनी. रेकीचं एक मोठं रिसर्च सेंटर जपानमध्ये उभं केलं. तर
डॉक्टर मिकाउसू हे पहिले रेकी ग्रँडमास्टर. त्यांनी प्रथम जी दीक्षा दिली ते आहेत चिरोजी हयाशी यांना. त्यांनी पुढे नेतृत्व केलं. पण या दोघांपेक्षाही ज्यांनी रेकीसोबत जगल्या त्या म्हणजे हवाई टकाटा. या फक्त पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहे एवढंच महत्त्वाचं नाही आहे, तर यांचं महत्त्व का बरं आहे ते आता आपण समजून घेऊ. हवाई टकाटांचं. हवाई टकाटा या मूळच्या जपानच्या होत्या. लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला आणि त्याच्यातनं अनेक कॉम्प्लिकेशन्स. आजही कॅन्सरची भीती वाटते, तर त्या काळात एवढा रिसर्च नव्हता, लोक खूप घाबरायचे. तर तेव्हा जो रिसर्च झालेला नव्हता, तर मग त्यांनी एवढं ऐकलं होतं की जपानमध्ये काहीतरी अशी चिकित्सा पद्धती अस्तित्वात आहे जिच्यामुळे आपण या आजारातनं बाहेर पडू शकतो. वय किती होतं तेव्हा त्यांचं? 30. खूप सारे कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या जीवनामध्ये याच्यातून निर्माण झालेले होते आणि हळूहळू या कॉम्प्लिकेशन्स साठी त्या गेल्या कुणाकडे? चिरोजी हयाशी. तेव्हा कुणाकडे नेतृत्व होतं? चिरोजी हयाशींकडे नेतृत्व होतं. त्यांना प्रार्थना केली की माझ्यावर हा रेकी उपचार मला करून घ्यायचा आहे. चिरोजी हयाशींनी त्यांची प्रार्थनेला मान्यता दिली. 6 महिने नियमित उपचार हवाई टकाटांवर चालला आणि त्या पूर्णपणे कॅन्सर मुक्त झाल्या. आणि 30 वर्षात झालेला कॅन्सर 82 वर्षापर्यंत त्या जगल्या आणि जगाला 22 रेकी ग्रँडमास्टर दिले. आज तर ऑनलाईनमध्ये तुम्ही कुठे आहात, मी कुठे आहे, आपण पोहोचू शकतो. पण तेव्हा एवढे संसाराचे माध्यम नसताना ऑफलाईन सेशन असायचे, त्या गावाला जाऊन करावं लागायचं. अशा वेळेस त्यांनी त्यांच्या त्या उभ्या आयुष्यात 22 रेकी ग्रँडमास्टर तयार केले. भारतातही रेकी आणण्यासाठी त्यांनी पूर्ण म्हणजे जी भारतात रेकी आणण्याचं पण जे काम आहे ते त्यांनीच केलेलं आहे. तर या सोर्सशी आपण जोडल्या गेलेलो आहे. इथून पुढे आपण या ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर मग आजही रेकीचं जे इंटरनॅशनल असोसिएशन आहे ते अमेरिकेला आहे आणि हवाई टकाटांची नात ते सांभाळत आहे. RCIच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की त्यांना भारतात आणायचं आहे आणि एक एनर्जीचा त्यांच्याकडनं म्हणजे डिरेक्टली मिकाउसुई, नंतर चिरोजी हयाशी, हवाई टकाटा आणि त्यांच्यानंतर जो फ्लो तो आपल्यापर्यंत पोचावा यासाठी आम्ही रेकी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. अगर चाहा तो त्या फ्लोची परत डिरेक्टली कनेक्ट होण्याचं भाग्य आपल्याला भेटणार आहे. ओके, चला पुढे जाऊ. आता हा झाला रेकीचा थोडक्यात इतिहास. ओके, आत्ताचा आपला टॉपिक आहे ह्युमन औरा. मनुष्याचा औरा काय आहे आणि का बरं या औराचं महत्त्व आहे ते आपण समजून घेणार आहे. तर प्रत्येक व्यक्तीला आभा मंडळ असतं. आपण देवाचा फोटो पाहिला, त्याच्या भोवती पण आपल्याला आभा मंडळ दिसतं. फक्त देवालाच आहे का? काय वाटतं? हा आभा देवालाच आहे का? येस ऑर नो? टाइप इन चॅट बॉक्स. फक्त देवाला आहे का हा आभा? निश्चितच नाही. हे आभा मंडळ तुम्हाला, मला, अगदी प्रत्येक वस्तूला, अगदी एखाद्या पॉइंटला सुद्धा असतो. मग या आभा मंडळाचं महत्त्व काय आपल्या जीवनामध्ये, आधी आपण ते समजून घेऊ की या आभा मंडळाचं नेमकं महत्त्व काय आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना कधी त्याच्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी घडतात, तर कधी त्याच्या जीवनात नकारात्मकता येते. कधी खूप सुखाचा अनुभव घेतो, यशाचा अनुभव घेतो, तर कधी कधी अचानक दुःखांचा सामना करावा लागतो. का घडतं हे असं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये? तर लक्षात घ्या की ह्या व्यक्तीचा जो आभा मंडळ आहे, हा औरा आहे, हा औरा आजूबाजूच्या वातावरणामुळे ब्रेक होत असतो. आजूबाजूच्या वातावरणात ब्रेक होतो. समजा आता हा जो औरा आहे, हा औरा एखाद्या व्यक्तीचा औरा इथून ब्रेक झाला, हा जो भाग आहे ना, हा औरा इथून ब्रेक झाला, तर हा औरा इथून ब्रेक झाल्यावर काय होईल? त्या व्यक्तीचं थ्रोट चक्र तिथे आलेलं आहे. मग थ्रोट चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम जेव्हा आपण चक्र शिकणार आहे उद्या, तर त्या चक्राशी, कुठल्या चक्राशी काय रिलेशन आहे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर या व्यक्तीचा काय प्रॉब्लेम मध्ये येणार आहे?
थ्रोट चक्र. आज जर एखाद्या व्यक्तीचा आवरा इथून डिस्कनेक्ट झाला तर मग त्याचं हार्ट चक्र ब्लॉक होणार. जर या व्यक्तीचं इथून म्हणजे ती बाजू कुठूनही राहील बरं, इकडून येईल इकडून येईल, तर जसा जसा तो आवरा ब्लॉक होत जातो त्या त्या पद्धतीने तिथे तिथे त्या त्या चक्रावर इफेक्ट पडत असतो. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे. जर या आवरामध्ये आलेली निगेटिव्हिटी 7 चक्रामध्ये येते, 7 चक्रामध्ये आलेली निगेटिव्हिटी आपल्या शरीरावर शारीरिक आणि मानसिक लेवलच्या समस्या निर्माण करते. मग बीपी, शुगर, थायरॉइड हे 8 पैकी 10 पैकी 8 लोकांना आजच्या ह्याच्यात आहे की नाही? 10 पैकी 8 लोकांना कुणाला शुगर आहे, कुणाला बीपी आहे, कुणाला थायरॉइड आहे. आणि त्याच्यासाठी वर्षानुवर्ष झाले व्यक्ती औषध घेत आहे. कोणी 3 वर्ष घेत आहे, कोणी 5 वर्ष झाले, कोणी 10 वर्ष, कोणी 15 वर्षापासून औषध घेतात आहे. आता आपलं मेडिकल सायन्स काही वेळेस त्याची खूप अत्यंत गरज आहे, मेडिकल सायन्सशिवाय पर्याय नाही आहे. पण मला सांगा, बीपी, शुगर, थायरॉइडचं औषध जर आपल्या ॲलोपॅथिक औषधांमध्ये असतं तर 10-15 वर्ष औषध घ्यावे लागले असते का? आणि हळूहळू त्या औषधाचं प्रमाण वाढवावं लागलं असतं का? मी मागे एका MBBS डॉक्टरचा वर्कशॉप अटेंड केलेला होता. डायबिटीजवर त्यांचा वर्कशॉप होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं, एखाद्याच्या शरीरात डायबिटीज आहे आणि तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट घेऊन आमच्यासारख्या डॉक्टरांकडे येतात. डॉक्टर काय म्हणतात? घाबरू नका, मी तुम्हाला ही गोळी देतोय, नियमित घ्या, तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहील. 4 वर्ष 2 वर्ष झाले की त्या गोळीने पण शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. मग डॉक्टर काय म्हणतात? आता तुम्हाला गोळीचं पॉवर वाढून द्यावं लागेल. असं करता करता काम इन्शुलिनवर येतं आणि हळूहळू ऑर्गन्स व्यक्तीचे निकामी होतात. जर औषध असतं परमनंट इलाज तर मग त्याच्यासाठी आजीवन औषधं घ्यावे लागले असते का? कुणाला थायरॉइड डिटेक्ट झालं, डॉक्टर काय म्हणतात की आता थायरॉइडची गोळी तुम्हाला कायमस्वरूपी चालू ठेवावी लागेल. मला सुद्धा माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड डिटेक्ट झालेला होता. 100 mg ची गोळी चालू होती. गेले 12 वर्ष झाले मला एकही थायरॉइडची गोळी चालू नाही आहे. त्याच्यासाठी दर 6 महिन्यात मी एकदा थायरॉइड चेक करते. सगळ्यासाठी कोलेस्ट्रॉल असो, की मी एक उदाहरण दिलं की सगळ्या गोळ्या ज्या असतात त्या फक्त तात्पुरत्या कंट्रोलिंगचं काम करतात, ते क्युअर करू शकत नाही. आणि जर क्युअर करायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा पॉवरफुल एनर्जीवर वर्क करावं लागेल आणि ती एनर्जी रेकी आहे. कारण आज आपल्याकडे त्याचे रिझल्ट आहे. अगदी 4 स्टेजचा कॅन्सर झालेला ठीक झालेला आहे. त्याच्यानंतर ऑटो इम्युन डिसऑर्डर, जिथे डॉक्टरांकडे ज्यांच्या घरात 3-3 डॉक्टर असून त्यांच्याकडे इलाज नव्हता, तो इलाज रेकीतनं प्राप्त झालेला आहे. म्हणून वी हॅव द सोल्युशन. फक्त ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टींनी तुम्ही रेकीच्या माध्यमातून आपल्या जीवनातील शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सगळ्या समस्यांचं सोल्युशन देऊ शकता. तर कुणाकुणाला आवरा बघायला आवडेल? आता बघायचा आवरा? चला. आता मला एक पेपर पाहिजे होता, तो नाही आहे, तर आपण याचा वापर करू. लेट मी शेअर द स्क्रीन. बघा, या बॉक्सवर मी आता तुमच्या समोर एक डॉट काढते. तुम्ही पण तुमच्या रजिस्टरवर काढू शकता. त्या डॉटकडे एकटक बघा. तर त्या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल. कुणाकुणाला दिसलं त्यांनी चॅट बॉक्समध्ये मी सांगा. दिसलं? व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय. टाइप इन चॅट बॉक्स. ओके ओके ओके, ठीक आहे. आता हे तुम्ही पण करू शकता. जरुरी नाही की मी केलं म्हणून मलाच जमलं, हे तुम्ही पण करू शकता. आता काय करायचं आहे?
अशा तुमच्या रजिस्टरवर काय करायचं, तुमचं पूर्ण पाचही बोटं किंवा आधी आपण पेन ठेवून बघू. पेनाचा आवरा बघा. काही सावली म्हणत नाही आहे मी, पेनाचं आभामंडळ तुम्ही बघू शकणार आहे. तर ते रजिस्टर ठेवा आणि आपलं पेन तड आहे याच्यावर ठेवा आणि त्याच्याकडे एकटक बघायचा प्रयत्न करा. तर तुम्हाला त्याचा पण औरा दिसेल पेनाचा. ठीक आहे. दिसला का पेनाचा? ओके. आता पेनाचा दिसला असेल तर हात ठेवा, हाताचे पाचही बोट असे दूर दूर करून ठेवा त्या याच्यावर. आणि बोटांची सावली म्हणत नाही, असा प्रकाशाचा वलय, जसा आपण पॉइंटचा प्रकाश बघितला तसाच प्रकाश तुम्ही बघू शकता. ज्यांना नाही दिसत आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्याची गरज आहे. हळूहळू प्रॅक्टिसने या गोष्टी जमतात. ठीक आहे. हाताचं बघा. तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तूचं बघू शकता. आणि त्याच्यानंतर व्यक्तीचा आवरा कसा बघायचा. माझ्या नोस्टिपवर फोकस करा सगळ्यांनी. फोकस ऑन माय नोस्टिप. आणि तुम्हाला असं इकडे 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 असं प्रकाशाचं वलय दिसेल. दॅट इज माय आवरा. तुम्ही माझा आवरा बघू शकता. मी स्टेबल राहते म्हणजे दिसेल. नोस्टिपवर फोकस करा. यू कॅन सी माय आवरा. फोटोचा पण दिसतो. दिसला? व्हेरी गुड. चला छान. नाही म्हणणारा एखाद दुसरं नाव आहे, बाकी सगळ्यांना दिसत आहे. ओके. आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती असेल तिला प्लेन भिंतीकडे बसवा. प्लेन सरफेस, त्या व्यक्तीच्या मागचा सरफेस प्लेन पाहिजे. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगा. नाही तर ती हसेल तर तुम्हाला हसायला येईल. तर तिला डोळे बंद करायला सांगा आणि तुम्ही तिच्या नोस्ट्रिपवर फोकस करा, तर तुम्हाला त्या व्यक्तीचा पण आभा बघता येईल. चला बघा, प्रयत्न करा. आहे का कोणाकडे? ज्यांच्याकडे आहे त्यांनी मग हँडरेस करा. तुमच्याकडे आहे मग मी त्यांना व्हॉलेंटियर बनवते प्रॅक्टिकलसाठी, इथून पुढच्या प्रॅक्टिकलसाठी, कारण आपल्याला एक व्यक्ती लागेल. जस्ट ट्राय करायचं आहे. तुमच्या घरच्या व्यक्तींकडे बघा. आवरा दिसला की सांगा, हँडरेस करा. मी तुम्हाला बोलायची संधी देते. मग तुमच्या घरच्यांचा आवरा बघायचा. कोण बघताय? ज्यांच्या घरी व्यक्ती नाही आहे तर वस्तूंचा बघा. तोपर्यंत वस्तूंवर फोकस करा. प्लेन सरफेसच्या समोर ती वस्तू ठेवा. हा बोला डॉक्टर प्रियंका मॅडम. येस मॅम, दिसला मला. मी मुलीचा बघितला. व्हेरी माझी गुड. मुलगी आहे समोर. हो हो. छान. तर ती बसली, तिला भिंतीजवळ बसवलं मी आणि बघितला तर दिसलं मॅम मला. व्हेरी गुड. Yes, ma'am. ओके. त्यानंतरचा आपल्याला जो आवरा बघायचा, पहिले आधी बघू आपण अजून कोणाकोणाचा. अजून कोणाकोणाला दिसला घरच्यांचा? त्यांनी हँडल्स करा. हा बोला स्नेहल मॅडम. अनम्यूट करा स्नेहल मॅडम. हा, दिसलं. माझ्या मुलाला उभं केलं होतं. अच्छा, व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला लाईट सरफेसच्या समोर आवरा बघणं हा आपला विषय नाही आहे. आता मी तुम्हाला आवरा स्कॅन करायला पण शिकवणार आहे. विदाऊट टच एखाद्याच्या शरीरावर कुठे दुखणं आहे जर तुम्हाला ओळखता आलं तर कसं वाटेल? व्यक्तीला स्पर्श न करता त्याच्या शरीरावरचे दुखणे ओळखायचे आहेत. ओके, बघायचे आहेत.
चला मग एक एक तुमच्या घरात ज्यांच्याकडे व्यक्ती आहे त्यांनी तो व्यक्ती घ्या बरं समोर. त्यांना मी व्हॉलेंटियर बनवते. आता कोण कोण आहे हँड रेज करा ज्यांच्या घरी व्यक्ती आहे. 4 लोक घेऊ आपण प्रॅक्टिससाठी. प्रियंका मोरे अनम्यूट करा आणि मी तुम्हाला पिन मध्ये घेते. येस मॅम. सायली मॅडम अनम्यूट करा, मी तुम्हाला पिन मध्ये ऍड करते. ठीक आहे, अजून एक जण पाहिजे आपल्याला. प्रीती मॅडम व्हिडिओ ऑन करा. अनम्यूट अँड आय एम टेकिंग इन पिन. ओके चला ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, समोरच्या व्यक्तीला असं उभं करायचं आहे. समोरासमोर उभं राहायचं आहे. 2 व्यक्तींनी समोरासमोर उभं राहायचं आहे. ठीक आहे, समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगा आणि कॅमेरा आडवा करा म्हणजे दोघे दिसले पाहिजे. ठीक आहे, डोळे बंद कर. आणि दोन्ही हात रब करायचा. रेकीला कॉल करायचा आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं आहे. प्रीती मॅडम करायचं आहे का? तुम्हाला पिन मध्ये घेतलंय मी प्रॅक्टिस. इकडे सरक रे पूजा. काय झालं? इकडे सरक असं बस. आवाज नाही येत आहे तुमचा. ठीक आहे, मी तुम्हाला पिन मधनं रिमूव्ह करते. ओके मॅम आम्ही दिसतोय का? हा दिसत आहे. हा, ओके. आता काय करायचं, दोन्ही हात असे खाली आणायचे हळूहळू. आणि म्हणजे यांच्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल ती माझ्या हातांना स्पर्श करू द्या. असं डोक्यापासून खाली पायापर्यंत हात खाली घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची की नेमकं कुठे तुम्हाला जास्ती हेवीनेस जाणवतो. कुणाला चेस्ट जवळ जाणवेल, कुणाला पोटाजवळ. पहिले तो कुठे हेवीनेस जाणवतो तो ऑब्झर्व करा. इकडे ये. आपण दिसू मॅम. हळूवार हात खाली आणा, हळूवार. टच करायचा नाहीये शरीराला. थोडं मागे सरकून जा. कुठे जाणवलं हेवी पण? मॅम मला लोअर बॉडीच्या नाही, समोर कोण नाहीये का तुमच्या? आहे. हो. हा, त्यांना कुठे जाणवलं ते विचार. तेव्हा नाही, तुम्हाला कुठे हेवी जाणवलं? त्यांचे हात त्यांच्या शरीरावर कुठे होते? म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा हात खाली घेत होता तर तेव्हा त्यांच्या शरीरावर कुठे हात असताना तुमचे हात हेवी झाले? तिच्या मिड बॉडी खाली. हा, तर विचारा बरं, पोटाचा काही त्रास आहे का त्यांना? इकडून कमरेचा वगैरे, पोटाचा? कमरेचा पोटाचा त्रास आहे का सांग. कशाचा त्रास आहे? कमरेचा त्रास, म्हणून तुम्हाला ते हेवी जाणवलं. हा, प्रियंका मॅडम बोला. हो मॅम, मला तिच्या छातीजवळ जाणवलं. जड वाटलं मला छातीजवळ. आहे का तिला कफ वगैरे काही असा छाती? हो, नेहमीचा त्रास आहे मॅडम, सर्दी खोकल्याचा खूप त्रास आहे मुलीला माझ्या. तुम्हीच टच करून ते ओळखलं. ठीक आहे, येस मॅम. ओके, व्हेरी गुड. आता एनी क्वेश्चन? अजून इथे बघा, बाकीच्यांना कोणाकोणाला जाणवलं? बाकीच्यांनी दुसऱ्यांवर केलं तर जाणवलं का? मुग्धा कामत मॅडम अनम्यूट करा. जाणवलं का? मेधा कामत. हा बोला मॅडम, जाणवलं का? आता करतायत. चला, ज्यांचं झालंय. स्मिता जाधव मॅडम बोला. मॅम मिस्टरांसोबत केलं मी, पण मला त्यांच्या डोक्याला हेवीनेस जाणवला, पण ते म्हणतात मला काही नाही फील झालं. त्यांना नाही फील होणार हो, त्यांना फील नाही करू हा, मग मला त्यांच्या डोक्याजवळ त्यांना फील करायचा प्रश्नच नव्हता. आता फील होईल. आता जे नेक्स्ट प्रॅक्टिकल करतोय ना आपण, आता मी या नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण काय, आता हे काय केलं आपण, औराचं स्कॅनिंग केलं. म्हणजे तुमच्याकडे एखादा व्यक्ती हिलिंगला आला तर नेमकं त्याच्यात टच न करता, त्यांनी न सांगता तुम्ही ओळखू शकता. बरोबर आहे. आपल्याकडे मुंबईचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या क्लिनिकमध्ये तेव्हा आपली बॅच संध्याकाळी 6 ते 7 ची असायची, रेकी लेवल 1 ची.
आणि त्यांनी त्या संध्याकाळच्या बॅचमध्ये क्लिनिकला होत्या आणि एक मुलगी त्यांच्याकडे आली आणि मी जस्ट स्कॅनिंगचं प्रॅक्टिकल घेत होती, तर त्यांना नेमकं त्यांनी त्या मुलीला विचारलं की मी तुझ्यावर प्रॅक्टिकल करू शकते का. तर त्यांनी जेव्हा ओळखलं तर तिच्या पोटात आणि डोक्याच्या तिथे हेवीनेस होता. तर रिझन काय होतं, तिचे मेन्सेस सुरू होते, त्याच्यामुळे तिचं पोटात खूप दुखत होतं आणि 2 दिवसापासून तिला डोकं खूप दुखत होतं. तर म्हणजे डॉक्टरांनी पेशंटनी न सांगता हे ओळखता येणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की यहाँ पे सफरिंग आहे. तर त्या मॅडम खूप आता इतक्या सुंदर हिलर आहेत त्या, की त्या आम्ही जेव्हा लास्ट इयर मुंबईला आपल्या दिल्लीला गेलो होतो तर त्या मॅडम स्वतः प्रेग्नंट होत्या, पण एवढं ते सगळं फतेपूर शिकरी आणि सगळे ते गडबिडत म्हणजे फिरण्यात आमच्या सोबत, आणि परत आम्हाला फक्त म्हणे की मला फक्त एक एंजलची सपोर्ट पाहिजे म्हणे. आणि आज त्यांना खूप सुंदर बेबी गर्ल तिकडनं आल्यानंतर आता त्यांच्याकडे आहे. तर दिस इज द मिरॅकल. जेव्हा तुम्ही या एनर्जीवर ट्रस्ट करता, लाईफ इझी हो जात आहे. तर आता मी दुसरं प्रॅक्टिकल जे तुम्हाला सांगते आहे, त्या प्रॅक्टिकलनुसार तुम्ही का बरं, जेव्हा आपण सकाळपासून उठल्यापर्यंत किती लोकांच्या एनर्जीमध्ये जातो, किती लोकांच्या एनर्जीमध्ये जात असतो. मार्केटमध्ये जा, गर्दीच गर्दी. मॉलमध्ये जा, गर्दी. ट्रॅफिक, साधं सिग्नलवर थांबला तरी सुद्धा आपल्याला गर्दीमध्ये राहावं लागतं. मुलं शाळेत जातात, हजारो मुलं तिथे शाळेमध्ये असतात, त्या सगळ्यांची एनर्जी. तर ही जी एनर्जी वारंवार आपल्या औराशी कनेक्ट होत असते, त्याच्यामुळे आपला औरा डॅमेज होतो. तर आता मी प्रॅक्टिकली सिद्ध करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे की हा औरा खरंच अटॅच होतो की नाही. काय वाटतं, करायचं प्रॅक्टिकल? आपल्या सोबत औरा अटॅच होतो का गुणाचा? ठीक आहे, अब कोण बनेगा कॅप्टन? प्रॅक्टिकल साठी कोण रेडी आहे? स्मिता जाधव मॅडम, करता का तुम्ही? ओके, चला अनम्यूट करा. पिन मध्ये घेते मी तुम्हाला, ऍड पिन. और कोण आहे? चला, बाकीचे आहेतच ना, स्मिता जाधव मॅडम सोबत बाकीचे आहेत ना, प्रियंका मॅडम आणि इकडे. ठीक आहे, चलो. आता करायचं काय, त्या व्यक्तीला थोडं मागे ठेवायचं आहे, दूर 4-5 फूट असं लांब दूर उभं करायचं आहे. 4-5 फूट लांब उभं करा. माईक ऑन करा, ठेवायचं आहे. माईक ऑन करा, 2 अनम्यूट मिनिटं करा. त्याच्यात आणखी. ठीक आहे, 4-5 फूट असं लांब दूर उभं करायचं आहे. आणि मग त्या व्यक्तीला दोन्ही हात रब करून, असं मी कुठल्याही सेशन, कुठल्याही कॉलेज शाळेमध्ये जाते तर मी हे सेशन जरूर घेत असते, कारण त्यांना ते सांगावं लागतं की व्हाय निगेटिव्ह एनर्जी पासून लांब कसं राहायचं. तर दोन्ही हात रब करा आणि असं ठेवा त्यांना उभं, आणि मग त्यांना सांगा, त्यांना रब करून अशा हात ठेवायला सांगा. हात रब कर. आणि तुम्ही पण हँड रब करून हळूवार त्यांच्याकडे चालत जा, हळूवार चालत जा, असे हात ठेव. हळूवार चालत जा. हात म्हणजे ठेव. तुमच्या असं लक्षात येईल रब कर. की एक जसं आपण एनर्जी बॉल फील केला होता तसं विदाऊट एनी टच त्या व्यक्तीच्या हाताची एनर्जी तुम्हाला जाणवेल. असं कुणाला इतकी जाणवेल, कुणाला इतकी जाणवेल, कुणाला एवढ्या याच्यावर जाणवेल. तर विदाऊट एनी टच तुम्ही ती एनर्जी फील करू शकता. ट्राय इट. रब करा, छान पैकी. करून बघा सगळ्यांनी. हा? जाणवली का सायली मॅडम? हो का? टच नाही करणार, फक्त हँड दोन्ही समोर. जाणवते एनर्जी. दोघांना ही एनर्जी दोघांनाही जाणवते. आईला पण जाणवते. दोघांना जाणवलं. तुला जाणवली आणि ना? आपण दोघींनी ते टच नाही केला तरी देखील तुम्ही एनर्जीच्या याच्यात आलेले होते. येस मॅम, जाणवते मॅम. मुलीलाही जाणवली. मुलीला जाणवली ना? ओके, हो हो हो. येस. आता स्मिता जाधव मॅडम, बाकीच्यांनी कुणाला मॅम. जाणवलं प्रॅक्टिकल करा, बोला. मला फील होतंय पण त्यांना काही फील नाही होतंय. होतं तुम्ही ट्राय करा, म्हणजे बरोबर जाणवते त्यांना. ती एनर्जी समजून सांगा. थंड जाणवेल जेव्हा हात जवळ येतील ना, तुम्ही टच न करता 2 हातांचे पहिले त्यांना हात रब करून मग असं तुला ठेवायचं. काय वाटलं? ठीक आहे, मग हात तुम्ही रब हात करता असं का प्लीज? हळूहळू चालत जा. थंड करत किंवा असं काहीतरी खेचल्यासारखं एकदम असं हातामध्ये मॅग्नेटिक आपण जसं म्हणतो असं, तसं ना. ते जाणवेल. ठीक आहे, तोपर्यंत इकडे बाकीचे कुणाकुणाला जाणवलं? हा, एक तर स्नेहल राऊत तुम्हाला मॅडम, थंड बोला. जाणवेल, गरम जाणवेल किंवा मॅग्नेटिक फील येईल. एकदम स्लाइटली फील येतो. मुलाला जाणवलं कॉन्सन्ट्रेट करा. आणि मला मुलाला पण जाणवलं? ओके माझ्याकडे ओके ओके. कॉन्सन्ट्रेट करा. हा, प्रवीण सर बोला. हॅलो मॅम. हा, बोला. मॅम, ते तुम्ही मगाचं पण दाखवलं ना ते व्यक्तीला, ते जरा ऍक्च्युली त्यांच्याकडे व्हिडिओ करून हे दाखव ना, कारण नाही कळलं. कारण की दोन्ही पण जे तुम्ही प्रॅक्टिकल आता दाखवलं ना, ते आता समजा ते कुणाकडे एकाकडे व्हिडिओ हे करा, म्हणजे आम्हाला कळलं की कसं करतं. कारण की तर ते आजचं रेकॉर्डिंग बघून घ्याल लगेच. मग त्यामध्ये ते दिसेल का त्या हा, व्यक्तींचं? त्याच्यामध्ये, कारण मी रेकॉर्डिंग त्या पद्धतीने करत आहे म्हणून.
मॅम म्हणजे माझं दाखवत आहे म्हणजे एकदा, नाही, पाहू हात रब शकतात सर. केल्यानंतर काय करायचं, ते समोर ठेवायचं काय? समोर समोर हे बघा, एकच मिनिट मी त्यांना मला दाखव. दोन दोन एक्सपेरिमेंट दाखव ना, ते मगाचं पण और कसं चेक करायचं ते. एकच दोन एकच एकदा प्लीज. फक्त फील करा. हा हात स्मित मागे घ्या थोडेसे. बाकीच्यांना म्यूट करते. बघा तुम्हाला फील होत आहे का? मॅग्नेटिक फील, थंड, गरम, काहीच नाही होत. केलं. आणि दुसरं एक अजून एक दाखवा ना मॅम, मगाशी ते मुलीला उभं करून ते एक एक काय केलेलं ना तसं, एक एक्झाम्पल. दाखवा प्रियंका एक मॅडम, दाखवा तुम्ही. एक एक्झाम्पल प्लीज. माईक माईक ऑन करा. पहिलं प्रॅक्टिकल करून दाखवा त्यांना. पहिलं प्रॅक्टिकल. हा मॅम आम्ही दिसतोय का सरांना? हो मॅम त्यांचा कॅमेरा हे करा. तुम्ही बोला मॅडम, म्हणजे दिसाल तुम्ही. प्रियंका मॅडम. हा हॅलो सर, हे बघा हा मी हा हात रब केले डोक्यापासून. तुमचा व्हिडिओ बंद झाला प्रियंका मॅडम. मॅम त्या आधीच्या मॅमनी केलेलं ना, त्यांचं समोरून म्हणजे दोघांचं रिफ्लेक्ट होत होतं. यांचं कसं पार्ट मोर दिसतं ना मॅम. सर रेकॉर्डिंग बघा ना सर, रेकॉर्डिंग मध्ये आहे ना टाकलेलं, टाकणार आहे ना सेम, त्याच्यात दिसतं प्रॉपर. ओके ओके ठीक. ओके, हा बोला मॅडम, अनम्यूट करा. हा एक मिनिट. हा बोलताय, आवाज येतोय तुमचा. हा येतोय ना, एक मिनिट. हे बघा. हा सर, हे पहिलं प्रॅक्टिकल. अच्छा अच्छा हे मी पूर्ण घेतलं तर मला तिच्या इथे इथे जड जाणवतंय. अच्छा. हात पुढे छातीजवळ, हा इथे इथे जड जाणवतंय. बाकी माझा हात एकदम हलका गेला. असं करून असं फिरून. ते खाल करून. अच्छा ओके ओके, भिंतीवर. ओके, थँक्यू प्रियंका मॅडम. येस मॅम. ओके, तर ह्या औरा बघणं, औरा फील करणं, हे कशासाठी आहे? आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला जर तुम्ही म्हटलं हिलिंग देतो, पण तुम्हाला प्रॅक्टिकली त्याच्या एनर्जीजवर, जसं आता जेव्हा आपण होल बॉडीचा औरा क्लिन्झिंग करतो, त्या औरा क्लिन्झिंगमुळे 30-40% प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह होतो. आणि म्हणून दररोज स्वतःचं औरा क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. मग सेल्फ औरा क्लिन्झिंग कसं करायचं? रेकीला कॉल करायचं, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. आणि दोन्ही हात रब करायचे, दोन्ही हात रब करायचे आणि दोन्ही हात असे ठेवायचे. स्वतःच्या सेल्फ औरा क्लिन्झिंगसाठी आपल्याला दररोज 3 वेळा हे करायचं आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. हात असे हळूहळू खाली आणायचे, हळूहळू खाली आणायचे. कल्पना करायची की सगळी नकारात्मकता तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि अशी पकडून 3दा फुंकर मारायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आणि नाभीपासून 3दा कट 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 डिलीट 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 करायचं. ठीक आहे. आपल्या विचारातनं देखील कधी नकारात्मक गोष्टी जर कधी आपल्या विचारात नाही नकारात्मक गोष्टी येत असतील तर त्याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल शरीर मन 7 चक्राने औरावर होत असतात. आणि आपल्या कळत नकळत अशा जर नकारात्मक गोष्टी आपल्याकडे आल्या तर 3 वेळा सेम प्रोसेस एकदाच करायची आहे, 3दा नाही करायची आहे. तर काय होतं, कट 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 लगेच म्हणून टाका. कारण विचारातली नकारात्मकताच आपल्या जीवनामध्ये एकदा का सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली की ती तुमच्या जीवनाचा पार्ट बनते.
म्हणून म्हटलं जातं मन चिंतिते वैरी न चिंती. आणि म्हणून मनामध्ये कुठेच निगेटिव्ह भाव नाही ठेवायचा आहे, ना स्वतःच्या जीवनाबद्दल. म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःच्याच याच्यात भीती वाटत राहते, मुलं बाहेर गेले तर काही होईल का, मग गाडी चालवताना काही होईल का, मग आपण घरात असताना घरात काही होईल का, घरात नसताना काही, हे जे सगळे असे विचार होत असतात त्या कळत नकळत आपल्या एनर्जीवर इफेक्ट करत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे ते म्हणजे आपल्याला पहिले आपली एनर्जी चेंज करण्यासाठी नकारात्मक विचार आले तर 3दा कट 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 म्हणायचं आहे आणि त्याच्या जागी लगेच पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे. जसं समजा माझ्या हातून इथे कप गलंडला आणि चहा सांडला. चहा सांडल्यावर जर तो लगेचच्या लगेच पुसला तर इझिली डाग क्लिअर होणार. पण त्या डागाला मी तसंच सुकू दिलं, रोज मी त्या डागाला पाहते, नशेत 15 दिवस त्या डागावर न गेले, तो चिकट काळा काळा डाग होऊन जाणार आणि नंतर त्याला काढायला खूप मेहनत लागेल की नाही लागेल? येस ऑर नो? खूप जास्ती मेहनत लागेल. मग आपलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला विचारात निगेटिव्हिटी आली तिथेच कट करून टाकलं आणि त्याच्या जागी लगेच नवीन सकारात्मक विचारांची पेरणी करून टाकायची. आयुष्यामध्ये लगेच एक पॉझिटिव्हिटीची सुंदर वलय आपल्याला मिळणार आहे. तर औराचे अजून बरेच प्रॅक्टिकल आहेत जे आपण उद्या घेणार आहे आणि त्याच्यानंतर 7 चक्र घेतले का आपण या बॅचमध्ये की राहिले आहे? येस ऑर नो? नाही ना? ओके, ठीक आहे. तर उद्या आपण 7 चक्र सुरू करणार आहे. चला, थँक्यू. सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट? एक 5 मिनटं. हां, बोला स्मिता मॅडम. मॅम, एक क्वेश्चन असा आहे की म्हणजे थोडं पर्सनल लेवलचं बोलते. 2 दिवसापूर्वी माझ्या पेटची डेट झाली. सो ती नेगेटिव्हिटी माझ्यामध्ये सध्या खूप आहे. म्हणजे आपला रेकॉर्डिंग मी ऐकते पण ते फील होत आहे कंटिन्यू. ओके, क्लोज युअर आईज. सध्या कुठल्या गावात आहे? नाशिक. नाशिक. ओके. मी आता 5 to 1 काउंट करणार आहे आणि या 5 to 1 काउंटिंगमध्ये तुमची जे मेमरी आहे, पेनफुल मेमरी, तिला आपण लिक्विड फॉर्ममध्ये करणार आहे आणि ती पेनफुल मेमरी तुमच्या माइंडमधनं परमनंटली डिलीट राहणार. ओके. सो क्लोज युअर आईज, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. आता बघा, तुमच्या 5 या काउंटिंगला जेवढंही पेनफुल मेमरी आहे तुमच्या माइंडमध्ये, ती सर्व मेमरी, ते दुःख एका लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. एका लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. 4. आता तो लिक्विडचा फ्लो तुमच्या शरीरातून बाहेर निघतो आहे. तो लिक्विडचा फ्लो तुमच्या शरीरातनं बाहेर निघतो आहे. प्रत्येक सेल्स, प्रत्येक न्यूरॉन्समधनं बाहेर निघतो आहे. 3. आणि आता तो फ्लो तुमच्या औरातूनही बाहेर निघालेला आहे. तुमच्या औरा लेअरमधनंही बाहेर निघालेला आहे. औरा लेअरमधनंही बाहेर निघालेला आहे. 2. आता हा फ्लो खूप स्पीडली युनिव्हर्सच्या दिशेने निघालेला आहे. ब्रह्मांडात जातोय, ब्रह्मांडात जातोय, ब्रह्मांडात जातोय, ब्रह्मांडात जातोय. 1. तुमचं आणि त्या पेनफुल मेमरीचं नातं कायमस्वरूपी कट झालेलं आहे. कट झालेलं आहे. कट झालेलं आहे. जस्ट डिस्कनेक्ट, जस्ट कट 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 कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आता मी 1 to 5 काउंट करणार आहे. 1 to 5 काउंट करणार आहे आणि या 1 to 5 मध्ये आता बघा तुमच्या माइंडमध्ये एक सुंदर आठवणींचा समूह आहे. सुंदर आठवणींचा समूह आहे. तुम्ही जीवनात जगलेले प्रत्येक चांगल्या आठवणींचे क्षण आता तुमच्या समोर आहेत. 2.
या आठवणी मल्टिप्लाय होतात आहे. ह्या आठवणी मल्टिप्लाय होतात आहे, मल्टिप्लाय होतात आहे, मल्टिप्लाय होतात आहे. आणि तुमच्या मन, मस्तिष्क आणि हृदयामध्ये हॅपीनेसचे हार्मोन्स क्रिएट होत आहे. हॅपीनेस हार्मोन्स क्रिएट होत आहे. हॅपीनेस हार्मोन्स क्रिएट होत आहे. हॅपीनेसचे हार्मोन्स क्रिएट होत आहे. 4. हा आनंद संपूर्णतः तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये पोहोचत आहे. हा आनंद संपूर्णतः तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये पोहोचत आहे. संपूर्ण आनंद शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये पोहोचत आहे. 1. You are the happiest person in the world. 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 Slowly, slowly come back, come back, come back. Open your eyes. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय बऱ्यापैकी. म्हणजे जे मघाशी भरलेलं होतं ते बऱ्यापैकी मोकळं झाल्याची फिलिंग येते. छान. कारण मघाशी ऑरा क्लिन्झिंगला पण तुम्ही सांगितलं, पण आपण प्रॅक्टिकल करायचं म्हणून मी करत होते की बाबा चला आपल्याला काही फरक पडतो का, पण डोक्यात त्याच्याबद्दल कंटिन्यू विचार होते. आता या क्षणाला मला रिलॅक्स वाटतंय. म्हणजे मी सेशनला बसल्यापासून भरलेले होते ह्या 5 मिनिटापूर्वीपर्यंत. आता मी बऱ्यापैकी रिलॅक्स फील करते. व्हेरी गुड. सो आजचा होमवर्क काय आहे की जर आजपासनं कधीही निगेटिव्ह थॉट आले माइंडमध्ये, नकारात्मक विचारांची पेरणी होत असेल तर लगेच कट 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 बोलायचं आणि त्याच्या जागी व्हॉट एक्झॅक्टली वॉट तो विचार तिथे प्रेरित करायचा. कारण शेतकरी त्याला जे पीक उगवायचं आहे त्यालाच तो खत पाणी घालतो आणि आजूबाजूले जे काही तण निघत असतात त्याला तो उपटून काढतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची पेरणी करायची आहे. आणि तिथे जर दुःखाचे, आजाराचे, नकारात्मकतेचे काही क्षण आणि कण येत असतील तर त्याला उपटून काढणं ही आपलीच जबाबदारी आहे. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. परत भेटू उद्या याच नव्या ऊर्जांनी. अजून नवं या रेकीच्या ज्ञानात भर घालण्यासाठी मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू.